मी एकटाच फिरतो अशी घरच्यांची सतत तक्रार असायची. म्हणूनच स्वप्नीलकडून त्याची कार उधारीवर घेतली. 3 दिवसांसाठी लागणारे कपडे बॅगेत भरले आणि कुटुंब कबिला सोबत घेऊन कोकणात निघालो. घरातून निघेपर्यंत दुपारचे 12 वाजले होते. पुणे, भोर, वरंधा घाट असा प्रवासाचा मार्ग होता. वरंधा घाट धरणाच्या कडेकडेने धावणारा एक सुंदर घाटमार्ग. मी आज निघालोय कोकणामध्ये, म्हणजे 2 दिवसाचा दौरा आहे कोकणाचा आणि फॅमिली ट्रिप आहे. त्या 2 दिवसामध्ये काय काय पाहायला मिळतंय ते व्हिडिओमध्ये दाखवले. माझ्या पाठीमागे बघत असाल हे नीरा देवधर धरणावरचा ब्रिज आहे. हे बघा पाठीमागे गाडी. हे खाली हात नको ठेवूस बाळा. घाटात जागोजागी रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर पोचायला आम्हाला तब्बल 4 तास लागले. कुटुंबासोबत कोकणात फिरायला येणार असाल तर माझे हे व्हिडिओ नक्कीच आपल्या उपयोगाला येतील. ज्यामध्ये आपल्याला कोणती ठिकाणं पाहायला हवी, कुठे राहायला हवे हे मी आपल्याला या व्हिडिओमधून सांगणार आहे. कशेडी घाटातील नवीन बोगदा आता पूर्णपणे सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ आता मोठ्या प्रमाणामध्ये वाचतो. पोलादपूर ते खेड हे साधारण 50 मिनिटांचे अंतर या बोगद्यामुळे आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये पार करता येते. रत्नागिरी शहरात पोहोचेपर्यंत बराच अंधार पडला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात राहण्यासाठी रूम मिळाली. सर्वांना नमस्कार. आज कोकणातला दुसरा दिवस आहे. इथे बाजूला शेषाराम म्हणून एक लॉज होता, तिथे मुक्काम केला होता. आता सकाळचे वाजले 8:30 आणि आता मी निघालो रत्नदुर्ग किल्ल्यावर. हे बघा, ह्या शेषाराम लॉज म्हणून आहे रत्नागिरी शहरामध्ये, म्हणजे बसस्टॉप आहे रत्नागिरीचं, त्याच्या शेजारीच आहे. तिथे मुक्काम केला होता. इथे गाडी वगैरे लावायला जागा आहे छान. आणि आता आम्ही निघालो रत्नदुर्ग किल्ल्यावर, जो इथून फक्त एक साधारण 4 किलोमीटर अंतरावर आहे. आमच्या रूमपासून रत्नदुर्ग किल्ला अवघ्या 3 किलोमीटरच्या अंतरावर होता. इथे पोहोचण्यासाठी शहरामधून रिक्षांची सोय देखील उपलब्ध असते. रत्नदुर्ग किल्ल्या शेजारीच एक नवीन आणि भव्य अशी शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. रत्नागिरी शहराच्या पश्चिमेला एका उंच डोंगरावर रत्नदुर्ग किल्ला आणि ही शिवसृष्टी उभी आहे. गर्द वृक्षांच्या सावलीतून गाडी मार्ग आपल्याला या शिवसृष्टीपर्यंत घेऊन जातो.
रत्नदुर्ग शिवसृष्टी खूप सुंदर उभारलं आहे सर्व. आणि हे पाहिलं आपण तर हा रोड जो जातो तो समोर रत्नदुर्ग किल्ल्यावर जातो. किल्ल्याच्या बुरुजांसारखे दिसणारे अतिशय भव्य आणि आकर्षक असे या शिवसृष्टीचे प्रवेशद्वार बनवण्यात आले आहे. शिवसृष्टी पाहण्यासाठी प्रति व्यक्ती 30 रुपये एवढे प्रवेश शुल्क आकारले जाते. आतमध्ये प्रवेश करताच आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणाऱ्या अनेक सुंदर कलाकृती आपल्या नजरेस पडतात. वरती किल्ल्यांच्या प्रतिकृती निर्माण केलेल्या आहेत बघा सर्व. इथे एक किल्ला आहे. जागोजागी कोकणातील काही जलदुर्गांच्या प्रतिकृती इथे उभ्या केल्या आहेत. अतिशय सुंदर बनवले हे सर्व. म्हणजे ती शाळेची मुलं आलेत त्यांचा आवाज आहे बॅकग्राऊंडला खूप. पण हे बघा अशी छोटी छोटी घरं बनवलेत. अगदी चिऱ्यांमध्ये बनवलेले. आणि हे मध्ये मध्ये अशी छोटी छोटी म्हणजे ग्रामीण खेडेगावाची प्रतिकृती तयार केलेली आहे इथे. शिवकालीन खेडेगाव, मंदिरं, राजवाडे यांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती जागोजागी पाहायला मिळतात. एका दीपगृहाशेजारी मराठा आरमारातील एका लढाऊ जहाजाची एक सुंदर प्रतिकृती आपले लक्ष वेधून घेते. ज्यामधून आपल्याला मराठा आरमाराचे सामर्थ्य आणि युद्धनीती समजून येते. जहाजांमध्ये तोफा, कंदील, खाली समुद्र दाखवला. हा संपूर्ण प्रकल्प हिरव्यागार गवताने नटलेला आहे. अशा मध्ये किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत.
या शिवसृष्टीला अल्पावधीमध्ये 2 लाखाहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. सर्व चिऱ्यामध्ये बांधकाम आहे, त्यामुळे ते अजून सुंदर दिसते. हे बघा, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे भव्य शिल्प. इथे सुवर्णदुर्ग. आता फक्त इथे पाणी जर सोडलं असतं तर हे अजून सुंदर दिसलं असतं. इथे काम चालू आहे अजून, जायला रस्ता नाही अजून. ते पलीकडे दिसतोय डोंगरावर तो सुवर्णदुर्ग आहे, तिकडे जाऊया. पण आधी हे बघून घेऊया. खूप सुंदर बनवलं पण. मराठा साम्राज्याच्या नौदलाचे पहिले सेनापती आणि सुरतेपासून ते संपूर्ण कोकण किनारपट्टीचे निर्विवाद स्वामी असलेल्या सरखेल कान्होजी आंग्रेंचे हे भव्य शिल्प. महाराजांचा इतिहास प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. या दृष्टिकोनातून उभी राहिलेली ही शिवसृष्टी नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि इथे सर्वात वरती महाराजांचं एक या शिवसृष्टीचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवरायांचा साधारण 24 फुटांचा हा भव्य पुतळा. ही शिवसृष्टी म्हणजे असे मोठमोठे पुतळे उभे केलेत. काही कोकणातले जलदुर्ग आहेत त्यांच्या प्रतिकृती आहेत, आणि त्या व्यतिरिक्त असे खेडेगाव वगैरे खूप सुंदर. ते एक मोठी जहाज आहे तिकडे, हा तिकडे खाली समुद्र दिसतो आपल्याला, आणि समोर दिसतोय डोंगर, तो रत्नदुर्ग किल्ला. इतिहास आणि निसर्ग यांचा सुरेख संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपणही कधी रत्नागिरी शहरात आलात तर या शिवसृष्टीला नक्की भेट द्या. इथल्या सुंदर कलाकृती पाहून आपल्याला एक वेगळाच अनुभव नक्कीच मिळेल. सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेमध्ये आपण ही शिवसृष्टी पाहू शकतो.
शिवसृष्टी पाहून मी निघालो ते इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्याकडे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये रत्नदुर्ग किल्ल्यावर.